नमस्कार सगळ्यांना. मग पी-एम किसान योजना जी आहे, त्याचा 19वा हप्ता नक्की कधी येणार? कारण बरेच दिवस झालं शेतकरी त्याची वाट बघतायत. 19व्या हप्त्याची तारीख आहे, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये ते जाहीर झालेले आहे. तसेच काही नवीन नियम आलेले आहेत. ते नियम काय असणार आहेत? 5 नवीन नियम जाहीर झालेले आहेत पी-एम किसान योजनेसाठी. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कारण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. हे जे नियम तुम्ही बसत असाल नियमात, तरच तुम्हाला इथून पुढे पैसे मिळतील. नाहीतर तुमचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप बंधनकारक आहे. कारण या नवीन नियमानुसार आता तुम्हाला पैसे येतील. तसेच 19वा हप्ता कधी मिळेल नक्की, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन अपडेट ज्या असतील, शेतकऱ्यांशी रिलेटेड असतील किंवा महिलांच्या काही योजना असतील, काही तरुणांसाठी काही योजना असतील किंवा काही आधार कार्ड रिलेटेड काही अपडेट असेल, सगळे अपडेट तुम्हाला देत असतो आपण. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ही जी योजना आहे किंवा ही जी नवीन नियमावली आहे ती पोहोचणार आहे. ठीक आहे. चला तर बघूयात काय आहेत नवीन नियम. पी-एम किसान योजनेसाठी नवीन नियमावली काय बघा, केंद्र सरकारने एक नवीन नियमावली काढलेली आहे. त्या नियमावलीत काही काही नियम सांगितलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगते. चला तर बघूयात काय आहेत नवीन नियम. बघा, एका कुटुंबात एका शेतकऱ्याला मिळणार लाभ. म्हणजे एका कुटुंबातल्या फक्त एकाच शेतकऱ्याला इथून पुढे लाभ मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबात 2 ते 3 शेतकरी असतील, एकाच कुटुंबात जॉईंट फॅमिली असेल, एकत्र कुटुंब पद्धती असेल, त्यात असतात. तर त्यात जर तुमच्या कुटुंबात 2 ते 3 शेतकरी असतील, तर तुमच्यातल्या फक्त एकाच कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला इथून पुढे लाभ मिळणार आहे. एका 2 शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. ठीक आहे. हे झालं पहिलं नियम. दुसरा म्हणजे योजनेसाठी पती, पत्नी आणि मुलांचं आधार कार्ड जोडणं अनिवार्य आहे. बघा, तुमच्या ह्या योजनेसाठी पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड, सगळ्यांचं आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन हे जे आधार कार्ड जोडलेलं असतं महत्त्वाचं असतं, उपयोगाला येतं. हे 3 गोष्टी आहेत. ह्या जर 3 गोष्टी असेल तरच तुम्हाला इथून पुढे पैसे मिळतील. ह्यातलं काही नसेल तर पैसे मिळणार नाही. पुढे बघा, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास एकालाच लाभ घेता येणार. म्हणजे तुमच्या कुटुंबात 4 लोकं असतील, त्यातलं फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे. सगळ्यांना नाही. पती, पत्नी असतील, दोघं शेतकरी शेतात काम करतायत, पण त्यातला फक्त एकालाच कोणाला तरी लाभ मिळणार आहे इथून पुढे. ठीक आहे. एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे 2 ते 3 शेतकरी आहेत. एकाच कुटुंबात म्हणजे योजनेचा लाभ घेणारे 2 ते शेतकरी, त्यामुळे हे नियम काढलेले आहेत. कारण एकाच कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला हा लाभ मिळायला हवा, यासाठी हा नियम काढलेला आहे. बघा, जे आयकर भरतात ते जे पेन्शनवर आहेत त्यांना लाभ मिळणार नाही. बघा, इथून पुढे जे आयकर म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात किंवा जे ज्यांना पेन्शन आहे, अशा व्यक्तींना किंवा अशा शेतकऱ्यांना पण इथून पुढे याचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. जर तुमच्या घरात कोण असं असेल जे आयकर भरते शेतकरी कुटुंबात किंवा कोणी इन्कम टॅक्स भरते किंवा पेन्शन भरते, तर त्यांना इथून पुढे आता पैसे मिळणार नाहीत. योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. हे नवीन नियम आलेले आहेत. हे नियम बघा, तुम्हाला चेक करायचे तर व्यवस्थित आपण जे बसतोय का बघायचं आहे. बसत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. आयकर भरू नये योजनेचा लाभ घेतला असेल तर रक्कम वसूल केली जाईल. बघा, महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आयकर भरलेला आहे आणि तरी पण तुम्ही योजनेचा लाभ घेतला, तर तुम्हाला तुमची जेवढी रक्कम मिळाली ते तुम्हाला परत करावी लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही आता इथून पुढे इन्कम टॅक्स तुमचं भरत असाल, तर तुम्हाला इथून पुढे तुम्ही स्वतःहून जे नाव आहे ते मागं घ्या किंवा तुमचं नाव आपोआप कटच होईल. पण तुम्ही जर ह्याच्या आधी ऑलरेडी लाभ घेतला आणि तुम्ही ऑलरेडी पेन्शन किंवा तुम्ही आयकर भरताय, तर तुमचा ती रक्कम जी आहे तेवढी वसूल केली जाणार आहे. ठीक आहे. बघा, वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वीच हे जमीन खरेदी केली त्यांना लाभ मिळणार नाही. म्हणजे जर तुम्ही 2019च्या पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. हे महत्त्वाचे नियम जे आहेत ते आलेले आहेत. केंद्र सरकारने नवीन नियमावली काढलेले आहेत शेतकऱ्यांसाठी. हे नियमात जर तुम्ही बसत असाल, ठीक आहे, तर बघा, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे जे नियम आहेत ते व्यवस्थित वाचा. व्यवस्थित तुम्ही नियम समजून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. ठीक आहे. तर बघा, हे नियम तुम्हाला कळले असेल शेतकऱ्यांसाठी. तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल, तर तुम्हाला मात्र तुम्ही भरू शकता. फक्त पात्रतेत बसताय का बघा. बसत असेल तर फॉर्म भरा. ठीक आहे. आणि तुम्हाला 19वा हप्ता लवकरच मिळणार आहेत, कारण आचारसंहिता संपलेली आहे. 19वा हप्ता लवकर तुमच्या खात्यात पडणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची पण वाट बघत बसा. वाट बघा. मोबाईल चेक करत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल SMS वरनं पैसे आले आहेत की नाही. ठीक आहे. कमेंट करा. नक्कीच तुम्हाला पैसे येतील आणि तुम्ही पात्रता चेक करा व्यवस्थित. नवीन नियम आलेले आहेत ते चेक करा, जेणेकरून तुम्हाला तुमची योजना अशीच पुढे चालू ठेवावी. ठीक आहे. धन्यवाद.